श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 8 आणि समास 3 मध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याला कथन केला आहे। श्री समर्थांनी त्यांच्या समोर असलेल्या सगळ्या महंतांना, ज्ञानी पंडितांना, साधकांना आपापले विचार व्यक्त करण्यासाठी जणू संधी दिली आहे। या साधकांच्या, या पंडितांच्या माध्यमातून सर्व शास्त्र, सर्व पुराणे, सर्व वेद आपसात जणू काही ते चर्चा करत आहेत आणि त्या चर्चेतून ब्रह्मापर्यंत कसं पोचावं, ब्रह्म कसं समजून घ्यावं, हे जणू एकमेकाला ते सांगत आहेत। सगळ्यांचा अत्यंत सुसंवाद सुरू आहे, परंतु या सुसंवादामध्ये समर्थांनी मुख्य भूमिका घेऊन सगळ्या साधकांना अतिशय सुंदर असा बोध केला आहे। तो बोध आपण ऐकत आहोत। म्हणून ओबी क्रमांक काल पाहिल्यापासून पुढचा भाग आपण आज पाहणार आहोत। कालपर्यंत आपण 42 ओबी पाहिल्या, आज 43वी ओबी आणि त्यापुढील भाग आपण पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। सर्व मिथ्या एक सरे उरले तेची ब्रह्म खरे ऐसी वाक्ये शास्त्राधारे बोलती एक श्रीराम। मी म्हणतो, मला असं वाटते, असं एखाद्या व्यक्तीने जर बोललं तर त्याला काही फार महत्त्व राहत नाही, कारण ते त्याचं मत असू शकते आणि आपलं मत ते किती अनुभवाच्या आणि सत्याच्या कसोटीवर घासल्या गेलेलं आहे हे सांगता येत नाही। म्हणून व्यक्तीच्या मतांना फारसं महत्त्व नसते। म्हणून कीर्तन आणि प्रवचनामध्ये संतांची दाखले, शास्त्राचा आधार, वेदांचे प्रमाण यांचा आधार घेऊन बोलल्या जाते आणि म्हणूनच त्याला प्रवचन असं म्हणतात। प्रवचनामध्ये प्रकर्षेण वचन हा वचनाचा आधार घेऊन एखादा मुद्दा पटवून देणे म्हणून ते प्रवचन होते। या सगळ्यांचं जणू काही ते प्रवचनच सुरू आहे। एक असलेला महंत शास्त्राचा आधार घेऊन सांगतोय। ते म्हणतात आहे, सर्व मिथ्या एक सरे उरले तेची ब्रह्म खरे। सर्व मिथ्या आहे, जेवढं उरलं त्याला आम्ही ब्रह्म असं म्हटलं।
ते मी म्हणत नाही आहे, म्हणणारे ऐसी वाक्ये शास्त्राधारे बोलती एक. दुसरा 16वा महंत म्हणतोय, तुझं म्हणणं खरं आहे बाबा, परंतु एक लक्षात घे, तू ज्याच्याकडे पाहतो त्यामध्ये माया आणि ब्रह्म हे एकत्रित आहे. माया आणि ब्रह्म हे कालवलेलं आहे. हे दोन्ही त्या कालवणामध्ये जसं आपण केळी आणि दूध एकत्र करतो, साखर टाकतो आणि ती सगळं त्याचं कालवण तयार करतो, तसं परमेश्वराने हा संपूर्ण काला तयार केला आहे. आणि त्या काल्यामध्ये ब्रह्म आणि माया यांचं मिश्रण आहे. म्हणून आम्हाला ब्रह्म दिसत नाही असं ज्यांना वाटतं, आम्हाला ब्रह्म अनुभवास येत नाही असं ज्यांना वाटते, त्यावेळेस समर्थ सांगतात आहे की हे संपूर्ण जगत सत्य आणि अनृत यांचं मिश्रण आहे. अनृत म्हणजे खोटे आणि सत्य म्हणजे ब्रह्म. आणि ज्याला खोटं आम्ही म्हणतो, जे मुळात खरं नाही, त्याला माया असं म्हणतात. म्हणून माया सरे, पण ती कशी सरे? सर्व मिथ्या एक सरे. संपूर्ण माया ही एका क्षणामध्ये संपून जाते आणि मग राहते ते केवळ फक्त ब्रह्म राहते. म्हणून आम्हाला ब्रह्म पाहता आलं पाहिजे. ते ब्रह्म पाहण्यासाठी सद्गुरूची कृपा हवी, संतांचा आशीर्वाद हवा आणि तुमची तपस्साधना हवी. नाथांना गाढवाला पाणी पाजत असताना नाथांना ते गाढव दिसलं नाही आहे, तिथे परब्रह्म दिसला आहे. कारण आकार जो आहे तो नष्ट होणार आहे आणि जो निराकार आहे तो परब्रह्म आहे. म्हणून त्या परब्रह्माची भेटी व्हावी यासाठी सगळ्यांचा जीव तळमळतो आहे. पण तो परब्रह्म आहे तरी कुठे? तो भेटेल तरी कसा? याचं संतांनी उत्तर दिलंय. त्याला भेटण्यासाठी, जाण्यासाठी तुम्हाला जागेवरून उठण्याची सुद्धा गरज नाही. अनेक प्रकारचे प्रलय मानले जातात. एक निद्रा प्रलय, मृत्यू प्रलय, ब्रह्म प्रलय, सृष्टी प्रलय आणि या सर्वांमध्ये महत्वाचा प्रलय म्हणजे विवेक प्रलय आहे. त्या विवेकाच्या प्रलयाने म्हणजे विवेक जागृत झाल्यामुळे दृश्य जगत ज्याचं नष्ट होते, तेव्हा तिथे विवेक प्रलय निर्माण होतो. म्हणून विवेकाने या सृष्टीचा आम्ही नाश करायचा आहे. विवेकाने या सृष्टीला मिथ्यत्व बहाल करायचं आहे आणि आमच्या अंतरीमध्ये ही सृष्टी नाही, तर या सृष्टीच्या आत लपलेला तो परब्रह्म, तो सत्य आहे हे जाणायचं आहे. तुम्ही म्हणाले कसं जाणायचं हो? मला कळत नाही, मला समजत नाही, मला दिसत नाही. नानाविध उदाहरणे मला सांगता येतील, ती संतांनीच सांगितली आहे. मी तो काय सांगणारा? मला कपडा दिसतो, पण संत म्हणतात तुला कपडा दिसतो, तो कपडा नाही, मुळात धागा आहे. कारण अनेक धाग्यांचा समुच्चय तो कपडा तयार झाला. तुम्हाला माठ दिसतो, संत म्हणतात ती माती आहे. याचा अर्थ माठाच्या प्रत्येक घटकामध्ये, माठाच्या प्रत्येक कणाकणामध्ये मातीशिवाय दुसरं काही नाही. तुमचं लक्ष आकारावर आहे आणि
संतांनी आम्हाला तो आकार बाजूला सारून त्याच्या आतमध्ये असलेलं ब्रह्म पाहण्याची दृष्टी दिली आहे. तुम्ही माठाकडे पाहताना तुम्ही त्याला माठ ही संवेदना का देता आहात? त्याचं कारण काय? त्याला आकारावर तुम्ही लक्ष केंद्रित आहे म्हणून. म्हणून समर्थांच्या समोर बसलेला एक महंत त्याचं अधिक स्पष्टीकरण सांगताना म्हणतो की महाराज, माझं असं मत आहे, अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण, आटाटी व्यर्थ क्षीण म्हणती एक श्रीराम. एकाच असं मत आहे की अलंकार आणि सोने हे भिन्न नाहीतच. एखादा दागिना असेल, तो दागिना, त्या दागिन्याला आम्ही पाहिल्यानंतर त्या दागिन्याचा नामोल्लेख आम्ही करतो. ती पाटली आहे, ती बांगडी आहे, ते मंगळसूत्र आहे, ती अंगठी आहे. पण आम्ही जेव्हा सोनाराकडे जाऊ तेव्हा सोनार त्याला पाटली म्हणत नाही, बांगडी म्हणत नाही, अंगठी म्हणत नाही. सोनार त्याला सोनं म्हणतो. मग मला तुम्ही सांगा, ते सोनं आहे की तो अलंकार आहे? जो अलंकार आहे तो आकारामुळे अलंकार प्राप्त झाला, अलंकार त्याला नाव दिलं गेलं. परंतु मुळामध्ये तो अलंकार म्हणजे सोनच आहे. सर्वत्र सोनं सोनं भरलेलं आहे. सोन्याशिवाय दुसरं काहीही तिथे दिसत नाही. म्हणून तो 17वा नंबरचा महंत म्हणतो आहे, अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण, आटाटी व्यर्थ क्षीण म्हणती एक. कशाला तुम्ही विचार करता की सोनं वेगळं आहे आणि तुमचं अलंकार वेगळा आहे? ते दोन्ही एकच आहे, त्यात भिन्नपण नाहीच. पण दुसरा महंत तिथे जो बसलेला होता तो म्हणाला की ब्रह्माला जर तसं तुम्ही म्हणत असाल तर त्या बाबतीत एक लक्षात घ्या, ही न उपमा एकदेशी, कैसी साहेल वस्तुशी, वर्णवेत्ती अव्यक्तासी साम्यता न घडे श्रीराम. ब्रह्माला वस्तूची कल्पना देणे, वस्तूची उपमा देणे हे सहन होत नाही, कारण ती एकदेशी आहे. ती एका ठिकाणी असते, सर्वत्र नसते. आम्ही अलंकाराचा विचार केला तर तो अलंकार एका ठिकाणी आहे, ब्रह्म तसं नाही आहे. ब्रह्म सर्वत्र नटलेला आहे, ते सर्वत्र कायम आहे. म्हणून त्या कायम परब्रह्माला वस्तूची उपमा देणं ते तितकंच साजत नाही, तितकंच शोभत नाही. पुढे असलेला महंत म्हणाला, सुवर्णी दृष्टी घालता, त्या सोन्यामध्ये डोळे टाकले, ती नजर टाकली त्या सोन्यावर तर काय होईल? सुवर्णी दृष्टी घालिता मुळीचा आहे व्यक्तता, अलंकार सोने पाहता सोनेची असे श्रीराम. आम्ही त्या अलंकारावर दृष्टी टाकली तर तो प्रथम दर्शनी आम्हाला अलंकार वाटेल. पण तुम्ही जर त्याच्यावर स्थिरावले आणि त्या अलंकाराला व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल त्यामध्ये सोन्याशिवाय दुसरं काहीही नाही. मुळी सोनेची हे व्यक्त, मुळामध्ये सोनं व्यक्त आहे, याचा अर्थ ते आमच्या डोळ्यांनी दिसते, म्हणून त्याला व्यक्त म्हटलं आहे. जड एकदेशी पीत, परंतु हे व्यक्त असलेलं सोनं ते पिवळ्या रंगाचं आहे. पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे श्रीराम. ब्रह्म अव्यक्त आहे, सोनं व्यक्त आहे. कारण या सोन्याला रूप आणि रंग या दोन गोष्टी आलेल्या आहेत. ब्रह्माला रूप नसल्यामुळे आणि ब्रह्माला रंग नसल्यामुळे ब्रह्म आम्हाला कळत नाही. सोनं का कळते? कारण त्याला आकार आहे
आणि त्याला रंग आहे. म्हणून अव्यक्त असलेला हा परब्रह्म आम्हाला तो दिसत नाही, परंतु हा अपूर्णाचा सिद्धांत पूर्णाला लागत नाही. अपूर्णास पूर्णाचा दृष्टांत केवी घडे. दृष्टांत तितका एक देशी. कुठलाही जगातील कुठल्याही कारणासाठी सांगण्यासाठी एखादा जर दृष्टांत घेतला, एखादा दाखला घेतला, एखादं उदाहरण सांगितलं, तर ते सर्व अंगाने त्याला बरोबर बसतेच असं सांगता येत नाही. कुठेतरी न्यूनत्व तिथे येतेच. म्हणून दृष्टांत तितका एकदेशी म्हटलाय, तो तिथल्या पुरता मर्यादित आहे, तो सर्वथैव योग्य होत नाही. सगळ्या अंगांचा विचार केला तर लक्षात येईल की हा काही अंगाने तो जुळतो आहे, काही बाबतीत तो त्याला अनुरूप होत आहे, परंतु काही बाबतीत तो अजिबात त्याला लागू होत नाही. तुका म्हणे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आता इथे जो दृष्टांत दिलेला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी, संतांच्या हृदयाला नवनीताची उपमा दिली आहे. नवनीत या शब्दाचा अर्थ आहे लोणी. लोणी जितकं नरम असते, जितकं ते सहज असते, जितकं ते सर्वांना प्रिय असते, त्याप्रमाणे सज्जनाचं चित्त असते असं जगद्गुरु म्हणतात. परंतु एका दृष्टीने जर आम्ही पाहिलं तर सज्जनाचं चित्त हे नवनीतापेक्षाही जास्त अधिक प्रभावी आहे, आणि एका दृष्टीने नवनीताची उपमा उणी पडते. तुम्ही म्हणाल असं का? याचं कारण असं की नवनीताला म्हणजे लोण्याला जर स्वतःच्या त्याला जर अग्नीचा स्पर्श झाला तर लोणी हे तुपामध्ये परिवर्तित होते, ते द्रवित होते, ते पातळ होते, बरोबर ना? पण सज्जनांना जेव्हा म्हणजे साधूंना सज्जनांना जेव्हा तो त्रास होतो, लोक समाज त्रास देतात, त्यावेळी ते वज्राहून कठोर होतात, ते कुठस्थ असतात, ते हिमालयासारखे स्थिर असतात, त्यांच्यावर कुठलाही परिणाम होत नाही, त्यांना दुःखही होत नाही, ते त्यांचा प्रतिकारही करत नाही, ते शांत आणि स्थिर असतात, अचल असतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या, नाथांचं उदाहरण घ्या, नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या, कशाला ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण घ्या. सगळ्या समाजाने जरी त्रास दिला असला तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा समाजाच्या बाबतीत त्यांनी आक्षेप नोंदवला नाही. ते म्हणाले मला त्रास नाही, समाज अज्ञानी आहे. परंतु हा त्रास जेव्हा इतरांना होतो आहे असं संतांनी पाहिलं, तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले की बुडते घे जन न देखावे डोळा. त्या बुडणाऱ्या लोकांचे दुःख पाहून त्यांना कळवळा येतो, तेव्हा त्यांचं मन द्रवित होते, दुःखी होते. पण स्वतःला त्रास झाला तर मात्र ते कठोर होतात, ते त्याला मानत नाही. त्याप्रमाणे नवनीताला स्वतःला जर त्रास झाला म्हणजे अग्नीचा स्पर्श झाला तर ते द्रवित होते. सज्जनाचं मात्र स्वतःला त्रास झाला तर ते कठोर होतात आणि दुसऱ्याचा त्रास पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येते. म्हणून कुठलीही उपमा मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. श्री समर्थांनी हा एक दृष्टांत दिलेला आहे. मना चंदनाचे परित्वा झिजावे, चंदनाप्रमाणे माणसाने झिजावं. पण एक तुम्ही सांगा बरं, चंदन स्वतः झिजते का की कोणी दुसरं त्याला झिजवते? याचा अर्थ चंदन स्वतः झिजत नाही, चंदनाला कोणीतरी दुसऱ्या हातात घेतोय आणि तो त्याला झिजवतोय म्हणून सुगंध येतो. म्हणून उपमा देत असताना
कुठलीही उपमा जगाच्या पाठीवर कोणी कशालाही उपमा जरी दिली असेल तरी ती तंतोतंत लागू होत नाही. सीतेचे मुख चंद्रासारखे सुंदर होते असं जर म्हटलं तर सीतेच्या मुखाचे सौंदर्य आणि चंद्राचं सौंदर्य साम्य मानलंय. परंतु चंद्राची शीतलता, चंद्राचं सौंदर्य हे दुरून आहे. चंद्रावर जर गेले तुम्ही तर चंद्रामध्ये ते तुम्हाला दिसणारं सौंदर्य दिसणार नाही. उपमा ही एकदैशी असते, ती तेवढ्या पुरता तिथे लागू होते. ती गोष्ट सर्वत्र लागू होते असं म्हणता येत नाही. म्हणून सोन्याची उपमा, अलंकाराची उपमा ब्रह्मालाही एकदेशी ठरते. म्हणून म्हणतात दृष्टांत तितका एक देशी, तो तेवढ्या पुरता आहे, सगळ्या ठिकाणी नाही. देणे घडे कळायासी सिंधू आणि लहरसी भिन्नत्व कैचे श्रीराम. म्हणून एक उदाहरण अजून समर्थांनी दिलं. म्हणून ब्रह्म कसा आहे तर सिंधू आणि लहरी. सिंधू या शब्दाचा अर्थ आहे सागर आणि लहरी याचा अर्थ आहे लाटा. या सागरावर अनंत लाटा सतत येत असतात आणि त्या पुन्हा विलीन होत असतात. मग मला तुम्ही सांगा की लाटा आणि सागर या दोघांमध्ये काय फरक आहे? उत्तर आहे लाटा आणि सागर यात काहीही फरक नाही. लाटा म्हणजे सागराला आलेला आकार आहे. जेव्हा ती आकारामध्ये प्राप्त होते तेव्हा तिला लाट म्हणतो आणि आकार विरहित होते तेव्हा त्याला सागराचं पाणी म्हणतो. तसं ब्रह्म आहे. ब्रह्माला आकार प्राप्त झाला की तिला माया म्हणतो. मायेतला आकार संपला की राहिलं ते ब्रह्म आहे. म्हणून अनेकांना माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय ते दोन्ही एकच आहे, त्यामध्ये फरक नाही आहे. फक्त आम्हाला दृश्य आकार दिसला त्याला आम्ही माया म्हटलं आणि त्या मायेच्या आत गेले, आकार संपला, रंग रूप रस गंध हे सगळं संपून टाकलं की राहिलेला जो भाग आहे त्याला आम्ही परब्रह्म म्हटलेला आहे. म्हणून दिसणारा देह ही माया, पंचमहाभूतातील सगळे पंचमहाभूत निघून गेले तर राहिलेला जो भाग आहे तो आत्मा हा परब्रह्म आहे. म्हणून समर्थांनी फार सुंदर शब्द त्या आत्म्याला दिलाय, आत्मा राम. म्हणजे तो ब्रह्म कुठे आहे तर तो तुमच्या आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे, तो इकडे तिकडे नाही आहे. आम्ही त्याचा कुठे शोध घेतो आहे? ठाईच बैसुनी करा एक चित्त. भगवंताचं आम्ही नाम घेतलं की तो भगवंत आमच्या समोर आहेच आणि तो तुमच्यातच आहे. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, जितकी शरीरे तितकी मंदिरे कळली पाहिजे, हे समर्थांचंच वचन आहे. शरीर भिन्न दिसते पण त्या प्रत्येक शरीरामध्ये तो आत्माराम आहे. त्यातला आत्माराम कळला पाहिजे, तो दिसू लागला, तो कळला. कारण देह नष्ट होणार आहे, तो टाकून द्यावा लागणार आहे, तो तुमचा नाही आहे, तो पंचमहाभूतांचा आहे. ज्यांनी त्यांनी आपापलं स्थान सोडलं की ते दिसणारा आकार गळून पडणार आहे. मग राहिलं शिल्लक काय? तर राहणारा शिल्लक म्हणजे तो परब्रह्म आहे, तो आत्माराम आहे. तो पुन्हा देह धारण करू शकतो. मायेच्या पोटी जर असेल तो, आणि जर समजा तो सूक्ष्म देहामध्ये कायम आहे तर त्याला पुन्हा जन्म आहे, कारण तो मायेत अडकलेला आहे. म्हणून श्री समर्थांनी इथे अतिशय उत्तम दृष्टांत दिलेला आहे. सिंधू आणि लहरी भिन्नत्व कैचे. म्हणून सागरामध्ये आणि त्याच्या लाटामध्ये काही भिन्नत नाही बाबा, काही फरक नाही आहे. कोणाला तो सागर दिसेल, कोणाला ती लाट दिसेल. उत्तम मध्यम कनिष्ठ एका दृष्टांते कळे स्पष्ट, एका दृष्टांते नष्ट.
संदेह वाढे श्रीराम. एका एका दृष्टांते नष्ट म्हणजे नसताना सुद्धा आहे असं वाटते, संदेह वाटतो. मुळामध्ये दृष्टांताने आम्ही एखादी गोष्ट समजून सांगतो, त्या दृष्टांताला धरून बसता येत नाही. दृष्टांताच्या पुढे आम्हाला जावं लागते. दृष्टांत फक्त कळण्यासाठी आहे. गमतीने सांगतो की कीर्तनाला जर श्रोते कोणी आले आणि त्यांना जर विचारलं का कीर्तन कसं वाटलं, तर त्यांनी त्याच्यातल्या गमती जमती कोणत्या सांगितल्या, त्यामध्ये कथा कोणती सांगितली, त्याच्यामध्ये त्यांनी बाकी गोष्टी कोणत्या केल्या, त्या गोष्टीची चर्चा होते. पण त्यांनी त्यातलं गाभा कोणता सांगितला, ब्रह्मतत्व कोणतं सांगितलं, काय प्राप्त करावं या संदर्भात सांगितलं, नेमका मेसेज कोणता आहे, नेमका संदेश कोणता मिळाला या आमच्या एवढ्या श्रवणातून, ते सापडत नाही. म्हणून माणसं ते फक्त त्या दृष्टांताला, त्या दाखल्याला धरून बसतात. पण दाखल्याच्या पुढे आपल्याला जाता आलं पाहिजे. श्री समर्थ तेच म्हणतात आहे, कैचे सिंधू आणि लहरी. उदाहरण दिलं मी, कशाची सिंधू कशाची लहरी. अचल सा चळाची सरी, साचा ऐसी ओडंबरी, मानूची नाही श्रीराम. साची याचा अर्थ खरं. या खरे असताना आम्हाला जे दिसते आहे त्याला तुम्ही सागर म्हणा, लहरी म्हणा, पाणी म्हणा, की काही म्हणू नका, पण ते आहे. अजून थोडं समजायच्या दृष्टीने आपण विचार करूया, कारण हे समजणं तसंही कठीण आहे, ते समजून सांगणं त्यापेक्षा कठीण आहे, समजून घेणंही कठीण आहे. समर्थांनी त्यांच्या शिष्यांना नाना परीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यांचे शिष्य म्हणजे आपण सर्व इथे बसलेलो आहोत. आपण ते ऐकतोय समर्थांचं. एखादा चित्रपट असेल, त्या चित्रपटामध्ये तुम्ही बसलेले आहात. मी काय समजून सांगतोय, माया आणि ब्रह्म याला कसं वेगळं करायचं, आणि नेमकं ब्रह्म कोणतं आहे ते समजून कसं घ्यायचं, आणि ही माया कोणती आहे हे लक्षात घ्यायचं. तुम्ही चित्रपट पाहत असताना जेव्हा तुमच्या समोर चित्रपट सुरू असतो, त्यावेळेस त्या चित्रपटामध्ये नाना प्रकारचे बदल होत असतात. त्या चित्रपटामध्ये म्हणजे कधी तिथे आग लागलेली दिसते, कधी त्या ठिकाणी महापूर आलेला दिसतो, कधी मारामारी झालेली दिसते, कधी रक्ताने युद्ध चालू झालेले दिसते आहे, युद्धामध्ये रक्तपात होताना दिसतो आहे, सगळं होते, वादळ सुटते आहे, झाडं पडतात आहे. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे दृश्य आम्हाला त्या चित्रपटात दिसतात. परंतु हे सगळं चालू असताना चित्रपट संपल्यावर तो पडदा पुन्हा जो पहिला पांढरा होता, त्या पांढऱ्या पडद्यावर कुठल्याही प्रकारचा त्या चित्रपटामुळे कुठलाच परिणाम होत नाही. त्याप्रमाणे मायेने कितीही रंग बदलले, मायेने कितीही कोलांट्या उड्या मारल्या, तरी सुद्धा त्या ब्रह्माला कुठलाही धक्का लागत नाही. चित्रपटामध्ये आग लागली, पडदा जळतो का? बरं, जेव्हा पाहता तेव्हा तो जळताना दिसतो, तिथे आग लागलेली दिसते, पण चित्रपट थांबल्याबरोबर पडदा जसाच्या तसा आहे, कुठे त्याला क्षती पोचली नाही. याचा अर्थ असा की चित्रपटात दिसणारं जे आहे ते सर्व माया आहे. तसं आमच्या डोळ्यांनी दिसणारी सगळी गोष्ट माया आहे. तो चित्रपट आहे असं समजलं पाहिजे, आणि तो चित्रपट मधलं चित्र निघून गेलं की तो राहिलेला जो पट आहे तो पट म्हणजे ब्रह्म आहे. कारण ब्रह्माला कुठेही चळण नाही, ब्रह्माला कुठेही स्पर्श नाही. तो आम्हाला चित्रपट सुरू असल्यामुळे आम्हाला ब्रह्म दिसत नाही.
म्हणून संतांनी तो चित्रपट पाहिला नाही आहे, त्या चित्रपटामध्ये आतमध्ये असलेला पट पाहिलेला आहे. कारण त्या पटाला चलित करण्याचं काम ज्या सूत्रधाराने केलं, तो चित्रपट निर्माता जो आहे तो महत्वाचा आहे. म्हणून श्री समर्थ इथे सांगतात आहे, ओडंबरी ही कल्पना नानाभास दाखवी जना. नानाभासच आहे ती. एरवी हे जाणा ब्रह्मची असे श्रीराम. म्हणून नानाविध प्रकारचा आम्हाला खेळ दिसतात आहे, परंतु ते शेवटी ब्रह्म आहे. जादूगार एखादा जादूचा प्रयोग दाखवतो, पैशाचा पाऊस पाडतो, काय होते? जर तो पैशाचा जर पाऊस पाडू शकतो, तर तो जादूचे प्रयोग कशासाठी करतो? शेवटी प्रयोग संपल्यानंतर त्याला आपल्याला पैसे द्यावे लागतात. याचा अर्थ तो जादूचा जो प्रयोग करत होता आणि त्यावेळेस जे आम्हाला पैसे दिसत होते, ती माया आहे. म्हणून आमच्या डोळ्यांनी जे दिसते आहे त्याला सत्य मानणे, तेच बरोबर आहे असं समजणे, हे तितकंसं योग्य नाही. म्हणून आम्हाला अनुभव जे येतात ते आमच्या ज्ञानेंद्रियांना येतात. म्हणून ज्ञानेंद्रियांना ब्रह्माची अनुभूती होणार नाही, कारण तो त्यांचा विषय नाही. म्हणून कानाचा विषय कानांना कळेल, डोळ्याचा विषय डोळ्यांना कळेल, जिभेचा विषय जिभेला कळेल, जिभेला चवच कळेल, डोळ्यांना दृश्य दिसेल, कानाला ध्वनीच ऐकू येईल. स्पर्शज्ञान फक्त ती आपल्या त्वचेला असेल. याचा अर्थ त्या त्या इंद्रियांचा तो विषय तो ग्रहण करणार आहे. या इंद्रियांच्या पलीकडे ब्रह्माची अनुभूती असल्यामुळे मला ब्रह्म डोळ्यांनी दिसलं पाहिजे, ब्रह्म अनुभवलं पाहिजे. ती अनुभवण्याची वस्तू आहे, दिसण्याची वस्तू नाही आहे. श्री समर्थांनी म्हणतात की आता असा वाद आता पुष्कळ झाला. ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका, तेची आता पुढे ऐका सावध होनी श्रीराम. आतापर्यंत अनेक प्रकारचे प्रत्येकाने तर्क केले. ब्रह्म असा आहे, माया अशी आहे, दिसत नाही ती दिसते, ब्रह्म सगुण आहे की निर्गुण आहे, ब्रह्म प्रगट होते की अप्रगट आहे, ब्रह्म डोळ्याने दिसेल की नाही दिसणार आहे, ब्रह्म एकदिशी आहे की तो सर्वत्र आहे, माया नसताना सुद्धा का दिसते, ब्रह्म असताना सुद्धा का दिसत नाही, याची चर्चा आपण भरपूर केली असं समर्थ म्हणतात आहे. परंतु एक मात्र तुमची एवढ्या झाल्यानंतर एक आशंका म्हणजे शंका शिल्लक राहिली आहे. माया मिथ्या कळो आली. आता मात्र एक मात्र निश्चय करा तुम्ही सर्वांनी. कोणता निश्चय करा? माझ्या डोळ्यांनी जे दिसते ती माया आहे. यद दृष्टम तन्नष्टम. जे डोळ्यांनी दिसते ते नष्ट होते, आणि नष्ट जे होते त्याला आम्ही ब्रह्म म्हणू शकत नाही. कारण ब्रह्म हे चिरंतन आहे, सनातन आहे, ते अखंड आहे, अभंग आहे, ते चलन नाही. मायेत बदल होतो, ब्रह्मात बदल होत नाही. म्हणून श्री समर्थ म्हणतात माया मिथ्या कळू आली. आता जे साधकांना कळलं आहे माया काय आहे आणि ती माया कशी मिथ्या आहे. माया मिथ्या आहे म्हणजे जे डोळ्यांनी दिसते तिला माया म्हणतात, आणि ती तशी नाही आहे हे जेव्हा कळते त्याला मिथ्या असं म्हणतात. म्हणजे दिसते तसं नाही, त्याचं नाव मिथ्यत्व. परी ते ब्रह्मी कैसी झाली. एक प्रश्न पडला आहे की ती जर माया आहे, ती मुळात मिथ्या आहे, तरी ती ब्रह्माला कशी काय स्पर्श करू शकली, ब्रह्माला कशी ती झाकू शकली. परी ते ब्रह्मी कैसी झाली, म्हणावी ते निर्गुणे केली, तरी ते मुळीच मिथ्या. म्हणून ते निर्गुणाने केली, त्या निर्गुणामुळे ती माया निर्माण झाली.
असं जर म्हणाला तरी सुद्धा ती चूक होईल. म्हणून ही जी आशंका आहे याचं उत्तर सांगतो. मिथ्या शब्दी काहीच नाही, तेथे केले कोणी काही, करणे निर्गुणाची ठाई, हेही अघटित श्रीराम. तुम्ही म्हणाल माया कोणी केली? आता मुळामध्ये माया ती नाहीच आहे, ती तुम्हाला दिसते आहे. त्यामुळे कोणी केली या प्रश्नाचं उत्तर देण्याचं शिल्लकच राहिलं नाही. जे आहे ते कोणी केलं असं म्हणू शकता. मुळामध्ये माया नाहीच आहे, ती फक्त तुमच्या डोळ्यांना ती दिसते आहे. म्हणून कोणी केली हे म्हणण्याचं कारण नाही. निर्गुणाने तर ती केलीच नाही, कारण ती नाहीच. माया शब्दी काहीच नाही. माया शब्दामध्ये किंवा मिथ्या शब्दी काहीच नाही. ते मुळात मिथ्या आहे, ते नाहीच आहे. तेथे केले कोणी काही, तेथे कोण काय करणार? काहीच नाही आहे. करणे निर्गुणाचे ठाई, हेही अघटित. ते करणं निर्गुणाचं काम आहे असं जरी म्हणाल तर ते आपल्याला आश्चर्य वाटेल. निर्गुण ते करणार नाही. करता ठाईचा अरूप, अरूप याचा अर्थ निराकार. करता जो आहे तो मुळात, ठाईचा म्हणजे मुळातला, तो कसा आहे? अरूप आहे. केले तेही मिथ्यारूप, आणि तो अरूप असताना त्याने ते मिथ्यारूप केलं. तथापि फेडू आक्षेप श्रोतियांचा श्रीराम. मग तरी सुद्धा ही मिथ्या आहे, हे रूप आम्हाला का दिसते याचा जो आक्षेप आहे, हा आक्षेप आपण पुढच्या निरूपणात पाहूया. असं समर्थ सांगतात आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्माशंका नाम समास द्वितीय. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. म्हणून ही माया कुठून आली, हे मिथ्यत्व का निर्माण झालं, यासाठी समर्थ म्हणतात याचा सगळा आम्ही परामर्श, याचा सगळा विचार आम्ही उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि त्या परमेश्वराला प्रार्थना करतो की आपणा सर्वांना दिसणारं जगत हे मिथ्या आहे आणि ब्रह्म ते सत्य आहे, याची अनुभूती येण्यासाठी भगवत नाम हे त्यावरचं एक उत्तर आहे. आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. ज्या लोकांनी आजपर्यंत अनेक प्रवचनं ऐकली आहेत, परंतु या यूट्यूब चॅनलला म्हणजे कोणत्या द गोल्डन इंक याला सबस्क्राईब केलं नसेल, तरी प्रार्थनापूर्वक सांगू इच्छितो की आपण त्याला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत सुद्धा या चांगल्या गोष्टी, संतांची वचनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सुद्धा सक्रिय सहभाग घ्यावा, अशी विनंती करून थांबतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.